नमस्कार. आज मी महिला आणि मायक्रो फायनान्स या विषयावरती थोडंसं बोलणार आहे. गेल्या महिन्यामध्ये विट्यामध्ये DYSP कार्यालयावरती मी मायक्रो फायनान्सच्या कर्जदार असणाऱ्या महिलांचा एक मोर्चा काढला होता. मोर्चा काढण्याचा उद्देश असा होता की मायक्रो फायनान्सचे वसुली अधिकारी महिलांच्या घरी जाऊन बसतात, त्रास देतात, नको नको ते बोलतात, पैसे घेतल्याशिवाय उठत नाही किंवा उठत नव्हते. अशा अवस्थेमध्ये महिला भयभीत झालेल्या होत्या आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एक प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला. त्या मोर्चानंतर महिलांच्याबद्दलची भूमिका मायक्रो फायनान्सची थोडीशी बदलली, त्यांची दादागिरी कमी झाली. परंतु सणासुदीच्या काळामध्ये लॉकडाऊनचं वारं आजही वाहत असल्यामुळं महिलांना पुरेसा रोजगार नाही आणि मजुरीचे जमलेले पैसे फायनान्स कंपनीला दिले तर त्यांची पोरं बाळं आणि संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आम्ही सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिजित चौधरी यांना या आठवड्यामध्ये महिलांच्या शिष्टमंडळाला घेऊन भेटणार आहे, निवेदन देणार आहे की सरकार मायबाप असतं आणि अशा अवस्थेमध्ये या महिलांना सरकारनं एकटं पाडू नये, उद्ध्वस्त होण्यापासून त्यांना वाचवावं या उद्देशानं या कर्जांची जबाबदारी सरकारनं घ्यावी हा उद्देश समोर ठेवून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. त्याचबरोबरीनं जोपर्यंत सरकार याची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत या कर्ज वसुलीला मुदतवाढ मिळावी या दोन मागण्या घेऊन आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत. काही मायक्रो फायनान्स कंपन्या बोगस मीडियाला हाताशी धरून आमची चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न करतील, कारण यांच्याकडे दुसरे कुठले पर्याय नाहीत. जी माणसं बेकायदेशीर काम करतात ते इतरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यावेळी आम्ही या कंपन्यांच्या प्रतिनिधींना विटाच्या पोलीस स्टेशनमध्ये चर्चेला बोलवलं त्यावेळी त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट मांडल्या नाहीत. 40,000 कमवणाऱ्या महिलेला तुम्ही 2 लाख 1 लाख कर्ज कसं दिलं आणि ती कशी फेडेल याचं काहीही माहिती त्या कंपन्यांनी दिली नाही आणि म्हणून त्यांच्या कोणत्याही भूलथापांना महिलांनी बळी पडू नये. माझ्यासारखा स्वाभिमानी नेता तुमच्या पाठीशी आहे, तुमचं नेतृत्व करतोय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी नेहमी म्हणतो की मी जर गप्प बसलो तर ओळखायचं मायक्रो फायनान्सवाल्यांनी मला मॅनेज केलं. मी जोपर्यंत गप्प बसत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबरीने ही लढाई लढायची आणि सरकारला एक दिवस आपण तुमच्या या कर्जावरती चांगल्या पद्धतीने विचार करायला आपण भाग पाडू आणि निश्चितपणाने सरकार आपल्याला मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण साथ द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.